श्रीमन्नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रयादिशमनाय भवौषधाय श्रीमन्नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रयादिशमनाय भवौषधाय. ह्या आणि त्या पुढच्या ओळींचा तो सूर अजूनही माझ्या कानात घुमतोय. धंद्यात जेव्हा जेव्हा मला हार पत्करण्याचे प्रसंग आले ना, तेव्हा तेव्हा ते सूर माझ्या कानात घुमलेत. तुला ती बुवांची आख्यानं आठवतात का रे? अरे केवढा गाढा अभ्यास वाटायचा तेव्हा त्यांचा. ते बुक्का लावणं, ते लळीत, आणि मग शेवटी जेवण. तुला सगळं आठवत आहे, पण एक आठवत नसेल. काय रे? हा उत्सव संपला ना की आई आणि बाबा दूर एका कोपऱ्यात कुठेतरी उत्सवाचे हिशोब लिहित बसायचे. सूर नेहमी चिंतेचा असायचा, कारण ह्या उत्सवानंतर 100 रुपये तरी कर्ज व्हायचं. आणि मग पुढचं सगळं वर्ष किंवा त्याच्यानंतरचंही बाबा हे सगळं कर्ज व्याजासकट फेडायचे. हे या उत्सवाचं सार होतं. पण तो प्रसंग मी कधीच पाहिला नाहीये. तुला कसं दिसणार? तुझा पिंड व्यवहारी नाही ना. तुला कधी व्यवहार कळलाच नाही. पण मी मात्र दरवर्षी तो प्रसंग न चुकता पाहिलाय. म्हणून मला उत्सवाचं कधी कौतुकच वाटलं नाही. बाबांनी ते पैसे जर का आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवले असते ना, तर आपल्या कुटुंबाचं कल्याण झालं असतं. तू हुशार होतास, मलाही शिक्षण झेपलं नसतं असं नाही. ते एका प्रसंगामुळे माझ्या आयुष्याचं धोरण ठरलं. पैशाशिवाय जगात सुख नाही. तो नसल्याने किंवा अनाठाई खर्च केल्याने सगळी दुःख ओढवतात. बाबांनी अडचणीनं उत्सव बंद होऊ दिले नाहीत. बाबांना उत्सवात कमाई नव्हती. 8 दिवस उत्सव, सगळं गाव जेवायला घालायचं. बाबांना उत्सवात कमाई नव्हती, मग प्रेरणा कुठली होती त्यामागे? उत्साह कुठून येत होता? श्रद्धा. श्रद्धा. जो उत्सव माझ्या मनात आजपर्यंत रोमहर्षक म्हणून राहिला आहे, तो बाबांना दुखणं होत असावं. कठीण गोष्ट असते काय? कसला विचार करतोयस? नरू म्हणाला ते खरंच असलं पाहिजे. अशा गोष्टी बघितल्या म्हणून तो पैशाच्या मागे लागलाय.
त्यासाठी त्याला नावं ठेवतात, पण त्यात त्याचा काही दोष नाहीये. तुला कधीच कुणाचाच दोष दिसत नाही. एखाद्याची चूक झाली, वाईट वागणं झालं, तर मी लगेच त्याच्या नजरेतनं पाहतो. पणजोबांनी आजोबांना, आजोबांनी बाबांना सांगितलं म्हणून उत्सवाचं व्रत पाळलं गेलं. आम्ही पाळलं. आम्ही तर देव न्यायला निघालोय. आता पुन्हा उगाच कशाला प्रश्न उकरून काढतोयस? काकू, एका दृष्टीनं बाबा आमच्यापेक्षा सुखी होते. त्यांना श्रद्धा होती. एका परीने नरू सुद्धा सुखी आहे. त्याची निराळी श्रद्धा आहे आणि त्याच्याच जोरावर तो मागचं सगळं तोडत फोडत पुढे जातोय. मी मात्र प्रश्न विचारतो, शंका काढतो आणि कष्टी होतो. अमुक चांगलं, अमुक वाईट हे मला सांगता येत नाही. आणि मग कसलाच आवेश उरत नाही. काकू, आबा येईल का आता? 10 पर्यंत येईन म्हणाला होता. तर 10 मिनिटात पोहोचेल इथं. काकू, मी आबाला घ्यायला जातो. नाही, सामान असलं तर मदत होईल ना? आबाला आणून निघालास? हो. तू आणि आबा घराकडे यायला निघालात की गावातली लोक म्हणतील, जोशांची पोरं आली देव न्यायला. या रे काका, देव जाणार ना आज? आबा आला का? येईल 10 वाजता. हरी काका आलेत. कोण? हरी काका जाताना भेटून जाते ना. काय झालं? मी मागे एकदा शहरात गेलो होतो कामासाठी. तिथे लॉजवर हे उतरले होते एका बाईला घेऊन. अरे गेले कित्येक वर्ष ते महिन्यातनं एकदा शहरात जातात, सगळ्या गावाला माहिती. ते नेहमी तिलाच नेत असतील, पोसत असतील का ती आपल्या अशीच? अरे काहीतरी काय बोलतोयस? धार्मिक आहेत ते, बायको आहे, त्यांना मुलं आहेत.
त्यांना माहित असेल तू चाललंय. एक वैभव चाललंय गावातलं. तुझ्या वडिलांना फार दुःख झालं असतं. देव राखण्यासाठी जीवापाड खटपट केली होती त्यांनी. असो, त्याची मर्जी. मी पुन्हा येतो. मोटार वेळेत आली. हो ना, पण जगू भाऊजी नाही आले. तो कसला येतोय? पत्र धाडलं होतं की. तू म्हणालीस म्हणून दिलं, म्हणून तो खरंच येणार आहे. अगो बाई, भाऊजी भाऊजी तुम्ही मोटरवर येणार हे आम्हाला माहितीच होतं. हो की नाही ग शांते? भाऊजी ही आमची शांती बर का, ओळखलीत का? चला, कोण कोण आलंय रे? नरू, रामू. म्हणजे आपण सगळेच जमलो म्हणायचे. हो. चला चला. आपले देव कोकणातून वर आले. पण आबा, आज जसे देव चालले तसे तेव्हाही निघाले असतील. हो, आपला एक पूर्वज नरहरीला तांब्याच्या संपुष्टात घालून बायको मुलांसह देशांतराला बाहेर पडले. ते संपुष्ट आपण अजूनही वापरतो. काकू कशी आहे? ठीक. गावात गेलास की नाही? जीवनाकडे जाऊन आलो. बर. आता तेच चालू आहे, अजून मला शहरात काम द्या.
300 वर्षांनंतर देव हलण्याचा पुन्हा तोच प्रसंग घडतोय. फक्त आता आम्ही अनवाणी डोक्यावरून वाहून देव नेणार नाही, मोटारीतून नेऊ. पण मूळ गावी हे देव आले कुठून? की तेही असेच कुठून तरी हल्ले होते? नाही नाही, पण कोणत्या पूर्वजाने ठरवलं आपला देव नरहरी? त्याच्या आधी कोणतं दैवत होतं? मग नरहरीची कथा ऐकली किंवा तो नवसाला पावला म्हणून हे आपलं दैवत झालं? त्याची मूर्ती कोणी घडवली? किंमत किती दिली असेल? त्यासाठी आधी हे शोधून काढलं पाहिजे की आपले पूर्वज आले कुठून. उत्तर ध्रुवावरून, जहाजातून? ते हीच मूर्ती बाळगत होते. हजारो हजारो वर्षांचा काळ आपल्या पुढे आज उभा आहे. त्या पूर्व काळातला आपल्या घराण्याचा फिरता इतिहास आपल्याला कधीही कळणार नाही. गाव सोडून जाताना हा पूर्वज दुःखी झाला असेल. आणि देवाला? देव सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे. देव हल्ला हे म्हणणं बरोबर नाही. माणसाला आपण हल्ल्याचं दुःख होत असतं आणि तो ते देवाच्या रूपानं मांडतो. देव ही खुणेची भाषा आहे. पण तेव्हा तर हे काहीतरी हल्लं असेल. हे स्थलांतर होताना काहीतरी आंतरिक अणुपरमाणू सारखी एखादी हालचाल त्याच्या अस्तित्वातही झाली असेल. आज आपल्याला एवढंच माहिती आहे की 300 वर्षांपूर्वी देव इथं आले ते संपुष्टात आले. देव पाण्यात, पाणी संपुष्टात आणि संपुष्ट डोक्यावर ठेवलेलं. डोक्यावर देव होते म्हणून हा पूर्वज अनवाणी चालत गेला असेल. झाडीतून, काट्यातून, ओढ्यातून चढणी उतरणी करत करत आला असेल. मध्ये श्वास घेण्यासाठी थांबला असेल. आपली पोह्याची पुरचुंडी त्यांनी खाल्ली असेल. सोडून आलेल्या गावाच्या आठवणीनं त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं असेल. हा, आजच्या गावी आल्यावर त्याला ते काही कारणानं आवडलं. जुन्या गावच्या आठवणी देणारं त्याला इथं काहीतरी दिसलं असेल. इथं स्थायिक झाल्यावर काही वर्ष जुन्या आठवणी ताज्या असतील, पण पुढे त्याही पुसट झाल्या असतील. बायको मुलं बरोबर असली की माणूस कुठेही जातो, समुद्र ओलांडतो, जंगलात राहतो, रमतो. अधूनमधून हा पूर्वज आपल्या मूळ गावी गेला असेल. हा, आणि पुढल्या पिढ्यांमध्ये ते संबंध तुटले असतील. आणि आज आबाला त्या गावाचा शोध नावापासून घ्यावा लागावा ही स्थिती आहे. जगू भाऊजी, आलो. सासूबाईंनी विष्णू भटजींना बोलवून आणायला सांगितले. एखादा चांगला मुहूर्त बघून मगच देव हलवायचे असं म्हणतायत त्या. विष्णू भटजींना घेऊन ये. हो.